नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्रीकला घाईघाईमध्ये स्वयंपाकखोलीत जात असते. तेव्हाच आता इंदू तिला थांबवते आणि विचारायला लागते की कुठे निघालीस ग. तेव्हा श्रीकला सांगते की इंद्रायणी ताई, विसरलात का? काही वेळ शकुंतला ताईंच्या चहाची आहे ही वेळ, त्यांच्यासाठी चहा करायला चालले. तेव्हा आता इंदू खूप आश्चर्याने श्रीकलाकडे बघायला लागते आणि म्हणते की आई. तेव्हा श्रीकला म्हणते की हो आई, कारण मला आई नाही आहे ना, म्हणून मी शकुंतला काकींनाच आई म्हणाले. तेव्हा इंदू म्हणते की अगं मग तू कशाला त्रास घेतेस, मी आहे ना. तेव्हा श्रीकला म्हणते की मला कसला आलाय त्रास, मला आवडतं त्यांच्यासाठी सगळं करायला. तेव्हा इंदू म्हणते की आवडणारी प्रत्येक गोष्ट करावीच असं नसतं ना गं श्रीकला, म्हणजे तुला घरी जायला उशीर होत असेल ना. आता श्रीकला यावर हसायला लागते आणि इंदूला म्हणते की तुम्हाला मला घरी पाठवायची खूप घाई झाली आहे का. तेव्हा इंदू आता रागातच श्रीकलाला म्हणते की हो, घाई तर झाली, कारण प्रत्येकाने आपापल्या घरी वेळेतच जावं ना. तेव्हा श्रीकला म्हणते की इतक्या भर पावसात मी भिजत घरी जायचं का. आणि ती पटकन म्हणते की त्या दिवशी ना मुंबईत सुद्धा पाऊस, असं म्हणून ती घाबरून पटकन आता शांत होते. तेव्हा इंदू खूप आश्चर्याने श्रीकलाकडे बघायला लागते आणि म्हणते की तुला कसं माहिती ग की मुंबईत पाऊस होता ते, तू आली होतीस का मुंबईला. आणि शकुंतला काकी म्हणाल्या होत्या की तू 2 दिवस नव्हतीस गावात, म्हणून तू गावात नव्हतीस म्हणजे मुंबईला आली होतीस का. आणि श्रीकलाच्या पायाकडे बघत म्हणते की तिथे कुठे धडपडलीस का, मुंबईच्या पावसात पाय सटकला का तुझा, तेव्हा झाली का दुखापत, ही काय झालं हे. तेव्हा श्रीकला इंदूला म्हणते की अरे हो हो थांब, किती प्रश्न विचारणार इंद्रायणी ताई, तुम्ही माझी उलट तपासणी घेताय का. मुंबईच्या पावसाच्या बातम्या मी TV आणि मोबाईलमध्ये बघतच होते. आता मुंबईचं तर माहितीच आहे ना, तुम्ही जाऊन आलात ना तुम्ही, आणि पाय मोडायला काय मला मुंबईला यायला हवं का इंद्रायणी ताई. इथं तालुक्यात सुद्धा अपघात होतातच. 2-3 दिवस माझं तालुक्यात काम होतं, तिथे गेले होते. यावर इंदू म्हणते की हो का. आता यावर श्रीकला म्हणते की बरं, आता मी जाऊन चहा बनवू का, तुम्हाला हवा असेल तर सांगा, मला मी तुमच्यासाठी सुद्धा बनवेन. तेव्हा इंदू आता रागातच म्हणते की नाही नको. यावर श्रीकला इंदूला म्हणायला लागते की इंद्रायणी ताई, तुम्हाला लुडबुड वाटते का माझी. तसं असेल ना तर मी काही जात नाही किचनमध्ये, नाही बनवत मी चहा, जाते मी माझ्या घरी भर पावसात, असं म्हणून ती जायला लागते. तेव्हा इंदू आता तिला थांबवते आणि म्हणते की नाही थांब, असं काही करायची गरज नाही आहे. तेव्हा श्रीकला आता खूप खुश होते आणि म्हणते की बरं मग आता मी जाऊ का चहा बनवायला. तेव्हा आता श्रीकलाचं असं सारखं सारखं शकुंतलासाठी चहा बनवायला जाऊ का हे विचारणं इंदूला थोडंसं खटकतं आणि ती आश्चर्याने श्रीकलाकडे बघायला लागते. तेव्हा श्रीकला म्हणते की त्याचं काय आहे की मला शकुंतला आईंना वेळेतच चहा द्यायचा आहे, असं म्हणून ती किचनमध्ये जाते. तेव्हा आता इंदू इकडे खूपच टेन्शनमध्ये आलेले असते. तेव्हाच आता श्रीकला परत किचनच्या दरवाजामध्ये येते आणि इंदूकडे बघायला लागते आणि मनातच म्हणते की एक वार फुकट गेला म्हणून दुसरा करणार नाही, असं थोडीच आहे. आता बघ मी काय करते ते, नाही तुझ्या नाकाखाली तुझ्या घरच्यांना वश केलं ना तर नावाची श्रीकला सांगणार नाही. आता तू बघच, माझा एक डाऊन नक्कीच फेल गेला असेल, पण त्याच्या दुप्पट ताकदीचा वार आता मी करणार आहे, बघशीलच तू इंद्रायणी. तर दुसरीकडे मोहितरावने गोपाळला भेटण्यासाठी बोलवलेलं असतं. आता गोपाळ मोहितरावला म्हणतो की जेलमधून सुटला आहेस की जेल फोडून आलायस. तेव्हा मोहितराव म्हणतो की कायदेशीर बेल मिळून बाहेर आलोय. आणि बाहेर आलेला म्हटलं की गोपाळ महाराजांचं दर्शन घ्यावं आणि परत म्हणतो की अरे तुम्हाला महाराज म्हटलेलं आवडत नाही ना, मग काय म्हणावं तुम्हाला, गोपाळराव. हे भारी, आम्ही मोहितराव तुम्ही गोपाळराव, दोघे भाऊ, म्हणजे असं वाटतं की एक फॅमिली आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो की बरं चल, मला हॉस्पिटलमध्ये काम आहे, तिथलं काम संपून रात्री येतो पक्षाच्या कार्यालयात, असं म्हणून गोपाळ तिथून जायला लागतो. तेव्हाच आता मोहितराव त्याला थांबवतो आणि म्हणतो की दर दिवशी हॉस्पिटलमध्ये जायलाच पाहिजे का. यावर गोपाळ सांगतो की हो, काम आहे ना माझं ते. यावर मोहितराव विचारतो की आणि निवडणुकीचं काम ते कुणी करायचं आहे. अहो नुसता फॉर्म भरून उमेदवार जिंकत नसतो ना, त्यासाठी कामं करावी लागतात, कामं. आधीच आपल्या दोघांचा तो नवरात्रीचा प्लॅन सपशेल फेल झाला आहे आणि आता त्याची भरपाई म्हणून दिवसरात्र एक करून चौपट काम करावं लागणार आहे. त्यावर आता गोपाळ म्हणतो की अरे आत्ता गावचं सळसळतं नेतृत्व खुद्द मोहितराव मला सपोर्ट करत असल्यावर काय गरज आहे दिवस रात्र करायची. यावर आता मोहितराव म्हणतो की म्हणजे कौतुक आवडलं मला, पण हॉस्पिटलमधला मेडिकलवाल्याला मी गोळ्या देतोय, मग तुमचं काय काम आहे, असं झालं ते. अहो निवडणुकीला तुम्ही उभे राहताय ना, मग तुमचं जनसंपर्क वाढवावं लागेल ना, गावात फिरा, जरा संपर्क वाढवा. तेव्हा गोपाळ म्हणतो की माझा संपर्क चांगलाच आहे. तेव्हा मोहितराव म्हणतो की मग अधोक्षज महाराजांची पॉप्युलॅरिटी कशी काय वाढली.
यावर गोपाळ रागात म्हणतो की तुमच्या फेल गेलेल्या प्लॅनमुळे तुमचा प्लॅन फेल गेला आहे, पॉप्युलॅरिटी कमी झाली आहे माझी आणि त्या इंद्रायणीला उगाच सिंपती मिळाली गावातल्या लोकांची. तेव्हा मोहितराव म्हणतो की हे असं जुनं पुराणं उकरून काढून काय फायदा झाला का, ना तुमचा ना आमचा. आणि म्हणतो की ऐका माझं, आता जोर मारू आणि विठूची वाडी आपलीशी करून टाकू, एकदाची पदयात्रा करून टाकू, चला लवकर. तेव्हा गोपाळ म्हणतो की आत्ता मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, डॉक्टर आहे ना मी. यावर मोहितराव म्हणतो की आम्ही कधी म्हटलं की कंपाऊंडर आहे तुम्ही, निवडणुकीला पण उभे आहात ना तुम्ही, त्यासाठी काय करावं लागेल, कॉन्टॅक्ट वाढवावं लागेल. अहो ते अधोक्षज महाराज बघा, गावातल्या प्रत्येक माणसाच्या तोंडात त्यांचं नाव आहे, तुमचं आहे का, नाही ना. यावर गोपाळ रागातच म्हणतो की काय माहिती. यावर मोहितराव म्हणायला लागतो की तेच तर माहिती करून घ्यायचं आहे ना, त्यासाठी ही पदयात्रा, प्रचारसभा, लोकांच्या घरोघरी जाऊन भेटी घेणं, हे सगळं करावंच लागेल, नाही तर अधोक्षज महाराज आहेतच आपली पिस्सं काढायला. यावर गोपाळ म्हणतो की माझ्यासमोर तो अधोक्षज काहीच नाही करू शकणार. तेव्हा मोहितराव म्हणतो की याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. आता गोपाळ म्हणतो की नाही, कॉन्फिडन्स म्हणतात त्याला. तुम्ही एक काम करा, आज संध्याकाळीच प्रत्येक घरोघरी जाऊन भेटण्याचा कार्यक्रम सेट करा आणि मग बघा कुणाची हवा होते ते. हे ऐकून आता मोहितराव खूप खुश होतो. यानंतर गोपाळ आता तिथून निघून जातो. तेव्हा मोहितराव म्हणतो की आत्ता होणार आहे खरी लढाई सुरू. तर इकडे आता इंदू विठुरायासमोर उभी असते आणि ती विठुरायाला म्हणते की विठुराया, ती श्रीकला आली आहे ना तेव्हापासून माझं मन थाऱ्यावरच नाही आहे रे. बघ ना, मुंबईला जाऊन पण आपल्या शाळेचं काम झालं याचा आनंद मानू की ते श्रीकलेमुळे होणाऱ्या माझ्या कुचंबनेचं दुःख मानू, हेच कळत नाही आहे रे. आणि विचार जरी केला ना तरी डोक्याचा भुगा होतोय. मी तिला काही बोलायला गेले तर आदूला, व्यंकू महाराजांना, नारायणी ताईला माझं वागणं विचित्र वाटत असेल, चुकीचं वाटत असेल. आता मी काय करू, ती श्रीकला मला चांगली मुलगी वाटत नाही रे, हे मी घरच्यांना कसं पटवून देऊ. आणि मी तिला काही बोलायला गेली तर सर्वांना माझं वागणं विचित्र वाटतं. हे सगळं गणितच बिघडलंय बघ विठुराया. ती समोर जरी आली ना तरी डोकं दुखायला लागतं माझं, चिडचिड होते माझी, काय करू रे मी. तितक्यात आता तिथे आदू येतो आणि इंदूला म्हणतो की मी सांगतो काय ते. तेव्हा आता इंदू आदूकडे बघायला लागते. तेव्हा आता आदू इंदूजवळ येतो आणि म्हणतो की विठुरायाला म्हण की आपल्या शाळेसाठीची इमारत लवकरात लवकर बनवू दे. तो तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना, सगळं ऐकतो ना तुझं, हे पण नक्कीच ऐकेल. तितक्यात आता तिथे नारायणी येते आणि इंदू आणि आदूला म्हणते की तुमची शाळा लवकर होणार आहे, या गोष्टीवर आता तोंड गोड करा बघू, हे घ्या ज्यूस, श्रीकला स्पेशल. आता इंदू ते ज्यूस बघून खूप घाबरते आणि नारायणीला विचारायला लागते की ती श्रीकला आपल्या स्वयंपाकघरात आली होती का. तेव्हा नारायणी आणि आदू आता इंदूकडे बघायला लागतात. तेव्हा इंदू म्हणते की म्हणजे ते आपल्या घरातली नाही आहे ना, असं बाहेरच्या लोकांनी आपल्या घरी येऊन काम करणं बरं वाटत नाही ना. आणि ती नारायणीला म्हणते की ताई, तू ना सगळी कामं मला सांगत जा गं, मी करत जाईन, पण असं बाहेरच्याने आपल्या घरात काम केलेलं मला नाही आवडणार. आणि तसंही पाहुण्यांना इतकं काम करायला लावू नये ना गं. यावर नारायणी म्हणते की अगं इंदू, ते आपलं घर म्हणून करते आणि जेव्हा तुम्ही मुंबईला गेला ना तेव्हा ती किती काम केलं तिने माहिती आहे तुला. अगं खूप मदत झाली तिची, तिच्या हाताला खूप छान चव आहे आणि पटापट कामं करते. तेव्हा आता इंदू आश्चर्याने विचारते की तिने घरात स्वयंपाक केला. तेव्हा नारायणी श्रीकलाचं कौतुक करत म्हणते की हो, काल तर तिने खूप छान बटाटे वडे केले होते. तर आदूसुद्धा म्हणतो की हो ना, आज सकाळचा चहा पण किती छान झाला होता. आता हे सगळं ऐकून इंदूला मात्र खूपच राग येत असतो, पण ती काही न बोलता नारायणी आणि आदूकडून श्रीकलाचं कौतुक ऐकत असते. आता ती नारायणी म्हणते की बरं ते जाऊ द्या, तुमच्या ना राजा राणीचं जोडीचं खूप कौतुक वाटतं गं, एकमेकांना साथ देत आपल्या गावासाठी, घरासाठी किती झटता तुम्ही, मला फार कौतुक वाटतं आणि अभिमानसुद्धा वाटतो. मी खूप भाग्यवान आहे बघ की मला असा भाऊ आणि अशी भाऊजई मिळाले ते. तर आता यानंतर आपण पाहतो की श्रीकला शकुंतलाने व्यंकू महाराजांच्या खोलीमध्ये येते आणि शकुंतलाला एक कागद देत म्हणायला लागते की तुमच्या औषधांचं आणि चहा पाण्याचं टाईम टेबल गोपाळला विचारूनच केले आणि ती कोणत्या गोळ्या कधी द्यायच्या आहेत हे सुद्धा शकुंतलाला सांगायला लावते. तेव्हा आता व्यंकू महाराज आणि शकुंतला खूप कौतुकाने श्रीकलाकडे बघत असतात. आता श्रीकलाला शकुंतला म्हणते की श्रीकला, अगं किती करशील बाळा. यावर आता श्रीकला म्हणते की मी जरी तुम्हाला काकी म्हणत असली ना तरी आईच्या जागीच मानते तुम्हाला. तेव्हा शकुंतला म्हणते की भाग्यवान आहेत गं तुझे आईवडील की त्यांना तुझ्यासारखी मुलगी मिळाली. आता श्रीकला यावर थोडीशी शांत होते आणि म्हणते की आता फक्त बाबा आहेत आणि थोडंसं इमोशनल होण्याचं नाटक करत म्हणते की बरं जाऊ दे, मी येऊ का, असं म्हणून आता श्रीकला जायला लागते. तेव्हाच व्यंकू महाराज श्रीकलाला म्हणायला लागतात की अगं जेवणाचा टाईम झाला आहे, जेवण करूनच जा. तेव्हा श्रीकला सांगते की मला थोडीशी कामं आहेत, मी उद्या येते ना, असं म्हणून ते व्यंकू महाराज आणि शकुंतलाचा निरोप घेऊन तिथून जायला लागते.
आणि आता जाता जाता ती मध्येच थांबत शकुंतलाला म्हणते की काकी एक विचारू का? यावर शकुंतला म्हणते की हो विचार ना. यावर श्रीकला शकुंतलाला म्हणते की मी सारखं सारखं इथे येते, याच्याने तुम्हाला काही त्रास तर नाही ना होत? तेव्हा शकुंतला म्हणते की श्रीकला अगं असं काय बोलतेस तू, असं काही नाही आहे, मी तर म्हणते की तू इथे कायमचीच येऊन राहा. तेव्हा व्यंकू महाराज आता शकुंतलाकडे बघायला लागतात. तेव्हा शकुंतला थोडीशी घाबरते आणि अडखळत म्हणायला लागते की नाही, तिची धावपळ होते ना सारखी म्हणून म्हटलं. तेव्हा श्रीकला म्हणते की नाही, मला आवडलं असतं खरंच इथे येऊन राहायला, पण माझी आजी एकटी असते ना त्यामुळे मला जावं लागेल, असं म्हणून ती आता या दोघांचाही निरोप घेऊन तिथून निघून जाते. आता श्रीकला तिथून गेल्यावर शकुंतला व्यंकू महाराजांना म्हणायला लागते की अहो श्रीकला अगदी आपल्या इंदूसारखी आहे ना, गोड मनमिळाऊ, जिथे जाते तिथे माणसं जोडते. आणि ती आता व्यंकू महाराजांना म्हणते की मला श्रीकला गोपाळासाठी अगदी योग्य वाटते. म्हणजे बघा ना, शिकलेली आहे, संस्कारी आहे, दिसायलाही सुंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनमिळाऊ आहे, अगदी दिग्रसकरांच्या घराला शोभेल अशी. आणि मला असं वाटतं की गोपाळला सुद्धा ती पसंत आहे. आणि तुम्हाला काय वाटतं? तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की अगदी माझ्या मनातली बोललीस बघ शकू, फार गोड आणि चांगली मुलगी आहे ग ती, आणि गोपाळसाठी अतिशय योग्यसुद्धा आहे. बघ तू एकदा बोल गोपाळशी, त्याच्या मनात काय आहे एकदा तू जाणून घे. असं म्हणून ते दोघेही आता खूप खुश झालेले असतात. तर इकडे आता बाहेर श्रीकलाने सगळं काही ऐकलेलं असतं आणि हे ऐकून ती हसायला लागते आणि म्हणते की श्रीकला गोपाळ दिग्रसकर लवकरच, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदू कुठेतरी चाललेले असते. तेव्हाच तिचं लक्ष अचानक विठू पंढरपूरकडे जातं आणि त्याला बघून इंदू आता खूप खुश होते आणि विठू पंढरपूरकरला जोरात आवाज देत म्हणायला लागते की विठू पंढरपूरकर, आणि ती त्याच्याशी बोलण्यासाठी त्याच्या पाठीपाठी धावते. मात्र तेव्हाच विठू पंढरपूरकर निघून जायला लागतो. तेव्हा इंदू त्याचा पाठलाग करत त्याच्या पाठीपाठी जायला लागते. परत आता विठू पंढरपूरकर अचानकच दिसेनासा होतो. तेव्हा इंदू आश्चर्याने म्हणते की हा नक्की विठूच होता का, की मला भास झाला? असं म्हणून ती परत विठूचा पाठलाग करायला लागते. आता ती विठूला आवाज द्यायला लागते आणि म्हणते की हा विठू पंढरपूरकरच आहे, की मला भास होत आहे की विठू माझ्याशी लपाछपी खेळतोय. असं म्हणून ती धावतच आता विठू पंढरपूरकरच्या पाठी जाते. तर विठू पंढरपूरकर आता थांबतो आणि पाठी वळून इंदूकडे बघायला लागतो. आता विठूला बघून इंदू खूप खुश होते आणि डोळे भरून विठूकडे बघायला लागते आणि म्हणायला लागते की मला माहिती होतं की हा तूच आहेस, माझा विठू, विठू पंढरपूरकर. असं म्हणून इंदू खूपच खुश झालेली असते आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की अदू इंदूला म्हणत असतो की इमारतीसाठीची जर पहिली विठू पंढरपूरकरने लावली तर हे ऐकून आता इंदू खूप खुश होते. तर दुसरीकडे रत्ना श्रीकलाला म्हणते की हिच्या भोवती असणारी सकारात्मक शक्ती खूप मोठी आहे. यावर आता श्रीकला खूप चिडते आणि म्हणते की पण म्हणून मी काहीच करायचं नाही का, असं तर होत नाही ना. तर यानंतर श्रीकला आता गोपाळच्या हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि ती गोपाळशी बोलत असते की सगळा वारा त्याच दिशेने वाहतोय. यावर आता गोपाळ श्रीकलाला म्हणतो की मग आता बघच की हा गोपाळ दिग्रसकर काय करतोय ते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.